पोलीस व्हॅनवर हल्ल्याचा कट उधळला. आंदेकर गँगवर गोळीबाराचा मोठा प्लॅन फसला. पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळ्यामधील वर्चस्वाच्या संघर्षानं पुन्हा एकदा धोकादायक वळण घेतलंय. न्यायालयीन कामकाजासाठी आणण्यात आलेल्या आंदेकर गँगच्या सदस्यांवर भर दिवसा गोळीबार करण्याचा कट पुणे पोलिसांनी वेळेत उधळून लावलाय. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात आणलेल्या कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना पुन्हा कारागृहात नेत असताना त्यांच्या पोलीस वाहनाचा पाठलाग करून जीवघेणा हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. या कटाचा मुख्य सूर्यधार म्हणून सूरज अशोक ठोंबरे याचं नाव समोर आलं असून त्याच्यासह मानव ढमाले, वेदांत सावंत, धीरज लखारा, अथर्व खोपडे आणि इतर साथीदारांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्या फिर्यादीवरनं ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर तसंच इतर सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ते सध्या नंदुरबार कारागृहामध्ये आहेत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना परत नेत असतानाच हल्ल्याचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली. पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये आंदेकर आणि गायकवाड टोळ्यामधील संघर्षाचा इतिहास रक्तरंजित राहिला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर दोन्ही टोळ्यांमध्ये सुडाच्या कारवाया या सुरूच राहिल्या. त्यानंतर आयुष कोमकर, गणेश काळे यांची हत्या तसंच काही महिन्यापूर्वी अक्षय काळेवरील गोळीबार अशा अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदेकर गँगवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात हलवलं होतं. मात्र ताज्या कटामुळं टोळी युद्ध अद्यापही थांबलं नसल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणामुळं पुणे शहरात विशेषतः नानापेठ परिसरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस या कटामागील संपूर्ण साखळीचा तपास करत आहेत. संपादन विभाग, न्यूज टुडे 24, पुणे.